कॅप्टन धनश्री क्षीरसागर मॅडम, त्यांच्यावर शीतल खटके राष्ट्रीय खेळाडू, आमचे जिल्हा नमस्कार, मानदेश श्रेणांमध्ये सर्वप्रथम सर्वांचे स्वागत। आज आपण 17 वर्षीय राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेच्या या फलटण गावामध्ये आलेलो आहोत आणि या ठिकाणी हॉकीचं नियोजन कसं केलं, या ठिकाणी जेवणाची व्यवस्था कशा पद्धतीनं आहे आणि या ठिकाणी थंडीचं वातावरण आहे, तर मुलांची व्यवस्था कशी आहे, तर आपल्याला हॉकीचे राज्यस्तरीय मुख्य असणारे सर यांच्याशी आपण बातचीत करूया। सर, तुमचा परिचय सांगा। नमस्कार, माझं नाव सचिन धुमाळ, मी मधुजा स्कूल ज्युनियर कॉलेज फलटण या ठिकाणी क्रीडा शिक्षक व हॉकी मार्गदर्शक म्हणून काम करतो आहे। आज या ठिकाणी आपण ज्या राज्यस्तरीय शालेय 17 वर्षाखालील मुली व मुली यांच्या स्पर्धा या ठिकाणी आयोजित केल्या आणि जवळजवळ महाराष्ट्रातून 8 मुलांचे आणि 8 मुलींचे संघ वेगवेगळ्या विभागातून, त्यामध्ये पुणे, नागपूर, अमरावती, कोल्हापूर, लातूर अशा वेगवेगळ्या ठिकाणी 320 खेळाडू या ठिकाणी या स्पर्धेत सहभागी आणि आज सातारा जिल्ह्यामधील फलटण गाव या ठिकाणी हिवाळी वातावरण आहे, थंडीचं वातावरण आहे। या ठिकाणी मुलांची व्यवस्था कशा पद्धतीने थंडीच्या दिवसामध्ये? निश्चितच आपण मी स्वतः खेळाडू असल्यामुळे खेळाडू असल्यामुळे त्यांना सक्त ताकदीने खेळाडूला कोणत्याही थंडीचं वातावरण आहे, त्यामुळे खेळाडूंना राहण्याच्या ठिकाणी गाद्या, त्यानंतर अंगावर चादर, त्यानंतर आंघोळीसाठी सकाळी गरम पाणी इथपर्यंतची सोय आपण करून ठेवलेली आहे। आपण मुलींची सोय नर्सिंग कॉलेज, नर्सिंग कॉलेजच्या हॉस्टेल केलेलं आहे आणि आमच्या सोसायटी शिवाजीराजे इंग्लिश मिडियम स्कूल या ठिकाणी आम्ही मुलांची सोय केली आहे। या ठिकाणी जेवणाची कशी व्यवस्था आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत? तर राज्यस्तरीय स्पर्धा म्हणल्यानंतर आपण त्यांचं जेवणाचं नियोजन आपल्याकडे असतं। ॲक्च्युली या स्पर्धेचं रिपोर्टिंग 12 तारखेलाच होतं। अगदी सकाळी 7 पासून ते संध्याकाळी 12पर्यंत टीम्स आपल्या वेगवेगळ्या विभागातून आले। त्या दिवसापासूनच आपण या ठिकाणी जेवायची व्यवस्था केलेली होती। सकाळी त्यांना ब्रेकफास्ट असतो, मॉर्निंग टी पण असतो, चहा पण असतो, दुपारच्या याच्यामध्ये सॅलड, त्यानंतर चपाती, भाजी, म्हणजे जे काही पौष्टिक खेळाडूसाठी असतं ते आपण मुलांना द्यायचा प्रयत्न केलेला आहे। त्यामध्ये नाश्ता आहे, दुपारचं जेवण आहे, संध्याकाळचं जेवण देखील आहे आणि नाश्त्यामध्ये आपण सकाळी पोहे, शिरा असे वेगवेगळ्या प्रकारचे, आणि आज संडे आहे आणि संध्याकाळी देखील नॉनव्हेजची देखील व्यवस्था आम्ही केलेली आहे आणि शाकाहारीसाठी आपले गुलाबजामुन देणार आहोत। म्हणजे सर, तुम्ही या ठिकाणी राज्यस्तरीय जेवढे खेळाडू आहेत तेवढ्यासाठी फलटण या शाळेच्या माध्यमातून असो किंवा शासनाच्या माध्यमातून असो, या ठिकाणी तुम्ही व्यवस्था ही चांगल्या पद्धतीने मुलांची केलेली आहे आणि जेवण एकदम स्वादिष्ट आहे। आम्ही त्यांची बी चव घेतली, त्यासाठी तुमच्या या शाळेला बी फलटणच्या धन्यवाद देव कमीच आहेत। आणि राज्यस्तरीय आज थंडीचा दिवस आहे तरी पण ह्या हॉकीचा या ठिकाणी खेळ चालू आहे, त्याबद्दल तुमच्या चॅनलतर्फे हार्दिक शुभेच्छा, धन्यवाद। आणि पुढील करिअरसाठी, पुढील वाटचालीसाठी आमच्यातर्फे एक नमस्कार राहील किंवा आशीर्वाद राहील आणि आम्ही या ठिकाणी तुमच्या व्यवस्थापनाची जी पद्धत आहे ती पाहून आम्हाला बी बऱ्यापैकी आनंद झाला। धन्यवाद सर। थँक्यू आणि तुमचं मनापासून आभारी यासाठी तुमच्या चॅनलमार्फत संपूर्ण महाराष्ट्रात आमची जी स्पर्धा आहे याचं नियोजन आहे तुम्ही मोठ्या प्रमाणात करता, प्रसिद्धी देता, त्याबद्दल आमच्या आयोजन समितीच्या वतीनं आपली मनापासून निवड चाचणी होईल। सर्व निवड चाचणी खेळाडूंना सूचना आहे की त्यांनी ही मॅच संपल्यानंतर लगेचच
उपस्थिती दर्शवायची.